नमस्कार मैत्रिणी, कशा आहात? मजेत ना? मालिकेचा आनंद घेताय ना? घेतलाच पाहिजे बरं का. त्यामुळे आपण आपलं टेन्शन विसरतो. तर आता इथे हर्षवर्धननी असा काही प्लॅन केलेला आहे की त्यामुळे त्या प्लॅनमध्ये ऊर्जा पुरती फसणार आहे आणि शौर्यलासुद्धा गमवणार आहे. नेमकं झालं आहे काय मालिकेमध्ये जाणून घ्यायचं आहे ना? मग चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला नक्की लाईक करा. तर होतं असं की हर्षवर्धनने एका बाईला पैसे देतो आणि म्हणतो ऊर्जाकडे अशी केस घेऊन जायची की तिने ती केस घेतलीच पाहिजे. एक बाई ऊर्जाला येऊन भेटते आणि ती म्हणते, हे बघा, आमच्या चाळीमध्ये इतकं दूषित पाणी येतं ना की त्या पाण्यामुळे अक्षरशः माझ्या मुलीची किडनी खराब झाली आहे. आणि जी चाळ असते, तो एरिया असतो ना, तो असतो आमदाराचा. आणि त्यामुळे तिलाही आमदाराच्या विरोधात काहीतरी ठोस असा पुरावा पाहिजे नसतो. म्हणून आता ऊर्जा ती केस घेते. ती घरी येऊन शौर्याला सगळं सांगते की ती बाई मला भेटली, मी त्यांची केस घेतलेली आहे. ऊर्जा म्हणतो, तू ही केस घ्यायला नको होती, कारण ह्या केसमुळे आपल्याच आयुष्यामध्ये अनेक प्रॉब्लेम येतील. तर ऊर्जा म्हणते, हे बघ, ती बाई इतकी अडचणीत होती आणि तिच्या मुलीच्या जीवाशी हा खेळ झालेला आहे, मग मी कसं गप्प बसणार? म्हणून मी ती केस घेतली आहे आणि ती केस मी जिंकणारसुद्धा. पण खरं तर अशी कोणती केसच नव्हती, हा तर हर्षवर्धनचा डाव होता. आता हर्षवर्धन ऊर्जाला सांगत असतो की तू ती केस घेतली नाही तर मी त्या केसमध्ये तुला असं काही फसवल ना की त्यातून तुला बाहेरही निघता येणार नाही आणि माझा शौर्य हा माझ्याकडे परत येईल. आता आमदाराचा आणि हर्षवर्धनच्या ह्या डावामध्ये ऊर्जा फसेल का त्यातून बाहेर निघेल, हे तर आपल्याला येणाऱ्या पुढील एपिसोडमध्ये कळणार आहे. आणि तुम्हालाही पुढील एपिसोड बघण्याची उत्सुकता असेल, ऐकून घ्यायचं असेल, तर आत्ताच आपल्या समर्था ह्या चॅनेलला सबस्क्राईब करा, शेजारीच असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा. थँक्यू, धन्यवाद. तुमचा आजचा दिवस खूप खूप शुभ जावो. स्वामींच्या इच्छेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो.